प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सर्वांना नमस्कार। एकदा जोरदार घोषणा देऊन आपण सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोला। भारत माता की, भारत माता की। जर माझी एक विनंती आहे, प्लीज जरा पुढे खुर्च्या थोड्याशा मोकळ्या आहेत, तिथं जर बसलात तर आपली गैरसोय होणार नाही, प्लीज। आज माझ्या आयुष्यातला एक सर्वात महत्त्वाचा आणि एक आनंददायी क्षण। खरं तर ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी माझं नाव घेतलं जातं त्यावेळेला आपसुक माझ्या हृदयातनं एक आवाज येतो, तो म्हणजे सुमनताई खाडे। आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, या सर्वांचा सत्काराचा सोहळा आम्ही आयोजित करायचं ठरवलं। आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट मिरज मतदारसंघाचे भाग्यविधाते, ज्यांनी या मिरज मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आणि त्या खऱ्या अर्थानं आज आपण जे काही विकास कामं बघतोय ते म्हणजे आपले लाडके कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब। त्याचबरोबर ज्यांच्यावरती आम्ही गेल्या 20 वर्षापासून प्रेम करतो। महायुती म्हणल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये एकच खासदाराचं नाव येतं, ज्यांच्या आवाजामध्ये धमक आहे, ज्यांच्या शब्दाला प्रशासनामध्ये व्हॅल्यू आहे। आजही फोन केला तरी प्रशासन हरदरून जातं। असे आपल्या या सांगली जिल्ह्याचे 2 टर्म खासदार राहिलेले आणि आता येणाऱ्या खासदारकीला नक्कीच ते महायुतीमधून पुन्हा खासदार होतील, असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय संजय काका पाटील। त्याचबरोबर आज हा जो काही कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला, जसं आता मी सांगितलं, हा कार्यक्रम आयोजित करायला मिळाला आपल्याला, आपलं भाग्य लाभलं। या भाग्यापाठीमागचं एक मोठं नाव म्हणजे आदरणीय सुमन मावशी। त्याचबरोबर बरेच या ठिकाणी मान्यवर मंडळी आलेले आहे। कार्यक्रमाला थोडा उशीर झाला, पण मी थोडीफार या ठिकाणी नावं घेण्याचा प्रयत्न करेन। आमचे मिरजचे नगरसेवक, ज्यांच्या मातोश्री आत्ताच नगरसेवक झाल्या आणि अल्पसंख्याक विभागाचे ते प्रमुख आहेत, भारतीय जनता पार्टीचे असे युवा नेते फारुखभाई जमादार साहेब। त्याचबरोबर डॉक्टर महेश कुमार कांबळे साहेब, योगेंद्र थोरात दादा, मनेराजुरी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी शशिकांत जमदाडे साहेब, कामेरी जिल्हा परिषद गटाचे आणि आमचे मार्गदर्शक जयराजदादा पाटील, कुमट्याचे पंचायत समिती सदस्य दादाजी पाटील साहेब। त्याचबरोबर ते पंचायत समिती सदस्य झालेच, पण काकांच्या सोबत राहून घरातच आपल्या वहिनींना म्हणजे आपल्या मिसेसला उभा केलं आणि वहिनींना तासगाव पंचायत समितीचं सभापती केलं, अशा आमच्या अरुणा वहिनी मॅडम। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी आयुष्य कसं जगायचं शिकवलं, ज्यांनी कष्टातून कसं उभारायचं शिकवलं, ज्यांच्या गरिबीतून ज्यांच्या कष्टातून जे आम्ही शिकलो, आम्ही भावंड शिकलो आणि आज जे काही यश दिसतंय, या यशा पाठीमागचे माझे आई वडील, माझे या ठिकाणी आई वडील सुद्धा आलेले आहेत। त्याचबरोबर बेडक जिल्हा परिषद गटाचे आमच्या सहकारी मॅडम वनमोरेताई, त्याचबरोबर जत जिल्हा परिषद सदस्य जतच्या कविता मॅडम आणि डॉक्टर शिल्पा जवानावर मॅडम। त्याचबरोबर वाळवा जिल्हा परिषद गटाचे शिंदे शिवसेनेचे आमचे सहकारी संताजी मेटकरी साहेब, बाळवणी जिल्हा परिषद गटाचे शिंदे शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक हिम्मतदादा। त्याचबरोबर समडोळी जिल्हा परिषद गटाचे अरविंदजी तांबवेकर साहेब, जतचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर शिवाजी खिल्लारे साहेब, त्याचबरोबर आपल्या या भोसे पंचायत समिती गणातून निवडून आलेले मनोजदादा पाटील,
आणि सोनी गणातून निवडून आलेले राजेंद्र माळी साहेब, त्याचबरोबर पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते आदरणीय विष्णुपंत पाटील साहेब, संदीपदादा बंडगर आणि सर्वच आमचे पंचायत समितीचे सहकारी ज्याने आता प्रस्तावना या कार्यक्रमाची केली ते आमचे मार्गदर्शक धनंजय कुलकर्णी साहेब, सर्वच आमचे पदाधिकारी अभिजित गौराजे साहेब असतील, वैभव यमगर गुरुजी आणि सर्वच आमचे मान्यवर. एक नाव राहिलं, आपल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब होनमोरे साहेब, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मला वाटतंय हा जो कार्यक्रम आहे हा वाढदिवसाचा अभिषेक चिंतन सोहळा जो आहे भाऊ, हा घ्यायचं कारण एकच होतं. मला वाटतंय अजून आमचे 3 सहकारी राहिल्यात. मालगाव जिल्हा परिषद गटाच्या दीपाली कांबळेताई, कौलापूर जिल्हा परिषद गटाच्या मंजुश्रीताई कांबळे वहिनी, त्याचसोबत आरग जिल्हा परिषद गटाच्या आमच्या शोभा काकी, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. घेतलं की त्याचबरोबर आता मी माफी मागेन की बरीच या ठिकाणी मंडळी आहेत की ज्यांची नावं घेतली पाहिजेत, कारण ते सर्व मार्गदर्शक आहेत. कारण मी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला, त्यामुळे खऱ्या अर्थानं भाऊ मी माफी मागेन, तुमची, काका तुमची, मावशी तुमची सुद्धा, की काही जर नावं राहिली असतील तर कृपया सर्वांनी मला माफ करावं. आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ असेल, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्व माझे मित्रमंडळी, माझे मार्गदर्शक, माझे माता भगिनी असतील. भाऊ, वाढदिवसाचा सोहळा आयोजित करायचं हे डोक्यात नव्हतं, पण आपण मला जिल्हा परिषदेची संधी दिली, मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर लोक वाट बघायची, माझी सगळे जे काही मार्गदर्शक आहे सगळे वाट बघत होते की आपला वाढदिवस कधी आहे. आणि लगेच 2-3 महिन्यानंतर लगेच 2-3 महिन्यानंतर हा वाढदिवस आल्यामुळं मला सुद्धा एक संधी मिळाली की माझ्या या छोट्याशा तानंग गावामध्ये भाऊ हा सोहळा आयोजित करण्याच्या पाठीमागचं एकच मेन कारण की माझ्या या तानंग गावाला आजपर्यंत कधीही जिल्हा परिषदेची संधी भाऊ मिळाली नाही. हे आमचं छोटंसं गाव, पण गावामध्ये खूप मोठी प्रेमळ माणसं आहेत. आनंदाने गुण्यागोविंदाने गाव नांदतं. कायम आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेबांच्या पाठीमागं ताकदीनं गाव उभं राहतं. काका आपल्या सुद्धा पाठीमागं गाव हे ताकदीनं उभं राहतं. पण या गावामध्ये आजपर्यंत कोणी तिकीट त्या ठिकाणी दिलेलं नव्हतं. आणि या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून येणाऱ्या पोराच्या पाठीमागं आदरणीय मावशांनी डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब उभारले. भारतीय जनता पार्टी, आमच्या या पक्षाच्या विचारधारेला मानणारा आमचा वर्ग, जे पदाधिकारी आहेत, या सर्वांनी ग्रीन सिग्नल दिला आणि या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून येणाऱ्या पोराच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळालं. आणि खऱ्या अर्थानं या गावाला पहिल्यांदा संधी मिळाली. मला जाणीवपूर्वक या ठिकाणी 2 गोष्टी सांगाव्या लागतील. भोसे आणि सोनी गावं ही 2 गावं माझ्या मतदारसंघातली खूप मोठी गावं आहेत. भाऊ मला म्हणाले अशी 2 आपली मोठी गावं आहेत आणि हे भोसे जिल्हा परिषद गट हा विधानसभेसाठी कायम आपल्यासाठी आपल्या पाठीमागे ताकदीने उभा राहतो. आपल्याला सर्व सहकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं ऐकून घ्यावं लागेल. ते जे काय म्हणतील तो निर्णय हा आपण बघूया. आणि सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि भोसे आणि सोनी ही मोठी गावं असताना आजपर्यंत जिल्हा परिषद दोन्ही गावात जास्त कोण असायच्या. या दोन्ही गावातल्या माझ्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, सर्व जनतेने एक मतानं भाऊंच्या पुढे सांगितलं आणि 12 गावांनी, सोने असेल, भोसे असेल, पाटगाव असेल, सिद्धेवाडी असेल, कळंबे असेल, त्याच्यानंतर करोलियम असेल, कापकटवाडी, सांबरवाडी, रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, मानमोडी, या सर्वच गावांनी 12च्या 12 गावांनी एक मतानं आशिष जाधव हा आमचा उमेदवार असेल म्हणून भाऊंना सांगितलं. भाऊंनी विचारलं अजून एखादं कंपॅरिझनसाठी नाव सांगा. सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की आमचं दुसरंही नाव आशिष जाधवच आहे. आणि एका मिनिटामध्ये जिल्हा परिषदेच्या तिकिटाचा तिढा सुटला आणि आदरणीय भाऊंनी माझ्या गळ्यामध्ये जिल्हा परिषद तिकीट दिलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या या निवडणुकीच्या काळाला सुरुवात झाली. हे निवडणुकीचं तर मी आता सांगितलं, पण काका तुम्हालाही माहित आहे आणि भाऊंनाही माहित आहे, माझ्या मावशींना तर सगळंच माहित आहे, माझ्या समोर बसलेले तमाम माझ्या मार्गदर्शक सहकार्यांनाही माहित आहे. कारण मी भाषणामध्ये माझी जी काही मनोगत व्यक्त केली त्यामध्ये आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेबांची विकास कामं असतील आणि माझी परिस्थिती, मी कसा घडलो आणि मला काय करायचं आहे हेच सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे विचार सांगितले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांनी मला पोटात घ्यायला सुरुवात केली.
2015ला काका भाऊ माझी इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण झाली. 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं. 10वी पर्यंतचे शिक्षण घेत असताना मला पायात घालायला कधी चप्पल काका मिळाली नाही. मला दप्तर नेण्यासाठी कधी चांगली बॅग मिळाली नाही. शाळेची फी भरत असताना कधी 1000 रुपये काका घरात मागितले, 500 रुपये मागितले तरी बाबा आणि माझी आई कधी नाही म्हणायचे नाहीत, पण त्यांच्याजवळ पैसे नसायचे. पण त्यांनी कधी नाही म्हणलं नाही, त्यांच्या डोळ्यात मला दिसायचं. 2 खोल्यांचं मातीचं घर आणि वडिलोपार्जित माझी 30 गुंठे जमीन. अशा या परिस्थितीतून पुढे जात असताना आई वडिलांच्या डोळ्यातलं कष्ट आणि त्यांची परिस्थिती हे सर्व बघत होतो. दिव्यावरती अभ्यास करत असताना आई वडिलांनी डोळ्यात मिठीमध्ये घेतलं आणि सांगितलं की पोरांनो, जर आपल्या पाठीमागचं जर दारिद्र्य संपवायचं असेल तर शिक्षण हे एकमेव अस्त्र आहे. आपण मातीच्या घरात राहतोय, खानदानी आपली गरिबी आहे, आपण दिव्यावर अभ्यास करतोय, सगळ्यांच्या घरात लाईट आहे, टीव्ही आहे, पण आपल्या घरात काहीच नाहीये. तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्या शिक्षणासाठी आम्ही रात्रंदिवस कष्ट करू. आणि खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी कष्ट करून आम्हाला शिकवलं, बघता बघता दिवस बदलत गेले. एक वेळचं काका जेवण मिळायचं नाही. 10वी पर्यंत अर्धा किलो सांजा आणायचा, त्यातला पाव किलो करायचा, रात्री आम्हाला भावंडांना तिघांना खायला घालायचा आणि उरल्या सुरलेला सांजा चुली पुढे बसून माझे आई वडील खायचे. आज कळतंय काका किती उपाशी झोपत होते. म्हणजे पोरांना घडवण्यासाठी एक ताकदीने ते आमच्या पाठीमागे उभा होते. आणि हे सगळं डोळ्यानं बघत होतो, पण त्याला कळत नव्हतं. मग कधी सुट्टीच्या दिवसामध्ये आम्ही थोडंसं काम करून मदत करू लागायचो. वडील माझे सेंटरिंगचं काम करायचे, आई 35 रुपये पगाराने काका द्राक्षाच्या बागात 2015 पर्यंत कामाला जात होती. माझे छोटे बंधू रावसाहेब, त्याचं नाव मी या ठिकाणी घ्यायला विसरणार नाही. मी आज मोठा आहे, पण कर्तृत्वानं माझा रावसाहेब खूप मोठा आहे. त्याच्यासाठी प्लीज एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर तोही अभ्यासात कच्चा असायचा, पण त्यालाही मी म्हणलं जवळ घेऊन की आई वडील काल रडत होते आणि आपल्याला अभ्यास केलं तर बाळा पुढे काहीतरी होणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की भैया आपण खरोखर अभ्यास करायचा. आणि काका आजही त्याला जर लिहायला सांगितलं तर एक कावळ्याचा पाय आणि एक चिमणीचा पाय दिसेल तुम्हाला, एवढं अक्षर त्याचं खराब आहे. पण काका मला अभिमान आहे, विदाऊट एनी क्लास 10वी मध्ये त्यावेळेला बेस्ट ऑफ 5 नसताना 93% मार्क्स त्यांनी 10वी मध्ये मिळवले माझ्या आई वडिलांच्या कष्टाच्या पोटी. आणि आम्ही दोन्ही भावंड आई वडिलांच्या कष्टाचं चीज काय ठरवलं. आणि हळूहळू मला काका 5000 रुपये डिप्लोमाला फी भाऊ नव्हती, म्हणून मी डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ शकलो नाही. मला इंजिनियर व्हायचं स्वप्न बघत होतो. मी आयटीआयला ऍडमिशन घेतलं. गव्हर्नमेंट आयटीआयला 180 रुपये फी होती. मला सर्वांना सांगायचं आहे, कारण मला आई वडिलांचं कष्ट सांगायला खूप आवडतं. 180 रुपये फी भरायला पैसे नव्हते. त्यावेळेला माझ्या आईनी वडिलांच्या डोळ्यामध्ये बघितलं, पैसे नव्हते. वडील म्हणले की बाबा उद्या देतो. आईला माहिती होतं की उद्याही पैसे मिळणार नाही, पोरगं माझं सायकलवरनं चांगलेलं जातंय. आईनी माझ्या पायातलं पैंजण काढून काका पेपरमध्ये गुंडाळून दिलं. बाबांना सांगितलं हे गहाण ठेवा आणि पोरांना तेवढे 100-150 रुपये आणून द्या. हे माझ्या आईचं कर्तव्य आणि म्हणजे कर्तृत्व आणि कष्ट होतं माझ्या पाठीमागं. आणि हे सगळं बघत असताना शिकत गेलो. आयटीआय झाला, त्याच्यानंतर अशाच झाला की डिप्लोमा झाला, त्याच्यानंतर डिग्रीला ऍडमिशन घेतलं. आई वडील थकले नाहीत, त्यांनी सांगितलं की ही गरिबी हटवायची आहे, तुम्ही शिका. आणि ताकदीनं आमच्या पाठीमागे उभारले. आणि बघता बघता अशा परिस्थितीतून आम्ही येत असताना 2 खोल्यांचं मातीचं घर, 30 गुंठे जमीन, एक वेळचं जेवायला व्यवस्थित मिळत नव्हतं, अशा घरामध्ये काका मी आज भाऊ अभिमानाने सांगतोय आम्ही दोन्ही भावंड पदवीधर इंजिनियर झालो. आणि आमच्या सोबत आमची लग्न झाल्यानंतर आमच्या दोन्ही अर्धांगिनी इंजिनियर लाभल्या. आणि एका कुटुंबात आज 4 आम्ही इंजिनियर आहोत. काका या परिस्थितीमधून भाऊ पुढे येत असताना शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर आम्हाला आमच्या अर्धांगिनी सुद्धा चांगल्या घरातल्या मिळाल्या, श्रीमंताच्या घरातल्या नाहीये, पण सर्वसामान्य घरातल्या मिळाल्या. कारण आम्ही सर्वसामान्य घरातून आलोय आणि त्या सुद्धा आज चांगल्या उत्तम पद्धतीने आम्हाला साथ देतात. खरं तर आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. बघता बघता नोकरीनंतर धंद्याकडे आलो, उद्योगधंद्याकडे आलो. छोटा भाऊ नोकरीनंतर उद्योगधंदा. आणि हळूहळू बघता बघता दिवस पालटत गेले. ज्या घरामध्ये अशी वाईट परिस्थिती होती, या घरामध्ये भाऊ आणि काका आज जवळपास करोडोंचा टर्नओव्हर आहे. आज सगळं काही आहे. आज गाडी आहे, बंगला आहे, शेत जमीन आहे, सगळं काही झालं. वडिलांचं स्वप्न होतं की 10 एकर जमीन असावी, आज 20 एकर बाबांना घेऊन दिली. अजून बाबांना सांगतोय तुमची स्वप्न सांगा, सगळी पूर्ण करू. कारण जोपर्यंत या श्वासात श्वास आहे तोपर्यंत या धर्तीवरती माझ्यासाठी देव म्हणजे माझे आई वडील आहेत.
आणि राजकारणामध्ये प्रवेश करत असताना राजकारणातला र माहिती नव्हता आणि राजकारणात प्रवेश करत असताना राजकारणातले जर आई वडील कोण मला मिळाले असतील तर ते आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि माझ्या सुमन मावशी, ह्या माझ्या राजकारणातले आई वडील आहेत. आज घरात गेल्यानंतर प्रत्येकाला जो काही जिव्हाळा प्रेम स्नेह मिळतं तेच या पोराला 1 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळेला राजकारणातलं र माहित नव्हता, हा आशिष जाधव कोण माहित नव्हता, त्यावेळेला ह्या कुटुंबानं मला एवढं प्रेम दिलं हे शब्दात सुद्धा मी विसरू शकत नाही. या छोट्याशा गावाला संधी तर भाऊनी दिली. प्रवास चालू झाला, आदरणीय मावशींचे पाय दुखत होते काका. भाऊनी कधीच म्हटले नाही की तू फिरू नको, तू दमू नको, तू जाऊ नको, तुझं दुखतंय. भाऊ, माझ्या डोळ्यात पाणी येतं की आदरणीय मावशींना गाडीतून ज्यावेळेला खाली घ्यायचो, मावशींना घेऊन जायचो कार्यक्रमाच्या ठिकाणी, मावशी धीरे स्लो चालायच्या. हळूहळू चालत असताना मलाही वाईट वाटायचं. पण काय करणार, या आशिष जाधवच्या पाठीमागे राजकारणाची कोणतीही पाठी नव्हती. हा ग्रामपंचायत, झेडपी, कधी सोसायटी, कधीच शाळेतलं इलेक्शन कधीच लढलेलं नव्हता. त्यामुळे माझ्या या आईने एवढं माझ्यासाठी कष्ट घेतलं, एवढं कष्ट घेतलं. रात्री 1-1, 1:30 वाजले. रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत भाऊ मला वाटते जेवण करून झोपले असले तरी सुद्धा माझी ही आई माझ्यासोबत या मतदारसंघामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत राहायची. आणि खऱ्या अर्थानं या कष्टाचं फळ झालं. बघता बघता हे आरक्षणाच्या आधी झालं, आरक्षण पडलं. आरक्षण काय पडतंय माहिती नव्हतं, पण ही माझी राजकारणातली आई त्या ठिकाणी खुर्चीवर, कुटुंब माझं त्या ठिकाणी वाट बघत बसल्या होत्या. भाऊ तर सगळ्या मतदारसंघात लक्ष घालून फिरत होते, पण ही माझी आई त्या ठिकाणी माझ्यासाठी वाट बघत बसली होती की आरक्षण काय पडतंय. ज्या वेळेला ओपन पुरुष आरक्षण पडलं त्यावेळेला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मी ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला आम्ही दोघेही त्या ठिकाणी फोनवरती डोळ्यात पाणी काढून रडलो. मी एकही मिनिट थांबलो नाही. मी पटकन गाडी काढली आणि बंगल्यावरती गेलो, आशीर्वाद घेतले आणि माझ्या कामाला लागलो. माझ्या मातोश्री सांगायची की भाऊंच्या पुढे खूप संकट येऊ शकतात, कारण पदाधिकारी आहेत, सहकारी आहेत, सगळ्यांना विचारात घ्यावं लागतं, आपण प्रयत्न करूया. पण त्या ठिकाणी भाऊंच्या शब्दाला त्या ठिकाणी सगळ्या लोकांनी कुठेही खाली पडू दिलं नाही आणि सर्वांनी एकमेकांनी माझं नाव घेतलं आणि जिल्हा परिषद इलेक्शन सुरू झालं. हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा. या गटामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात कधीही भाजपचं कमळ फुललं नाही. अशा या अवघड गटामध्ये मी भारतीय जनता पार्टीकडून उभा राहिल्यानंतर आम्ही काम चालू केलं. आणि खरं तर मी जे काय आता काका भाऊ सांगत होतो मगापासून, मावशी माझ्यासोबत प्रत्येक कार्यक्रमात होत्या, हेच मी लोकांना सांगत गेलो. भाऊंची कामं आणि माझी परिस्थिती, मी कसा घडलो, मी काय करतोय, हे सगळं सांगत गेलो. आणि लोकांनी मला एवढं पोटात घेतलं की आज मी अभिमानाने सांगतोय, या भोसे जिल्हा परिषद गटाला राज्यामध्ये जर पुरस्कार दिला तर तो कमी आहे, तो देशात पुरस्कार द्यावा लागेल. एवढी माझी मायबाप जनता या भोसे जिल्हा परिषद गटातल्या एवढी चांगली आहे, एवढी मला त्यांनी पोटात घेतलं. आणि बघता बघता विरोधक एवढे मोठे होते हे सगळ्यांना परिचित आहे. मी नाव घेणार नाही, इलेक्शन संपलं, हे राजकीय व्यासपीठ नाहीच आहे, हे अभिषेक चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम आहे. पण बघता बघता या सांगली जिल्हा परिषदेतल्या सगळ्यात मोठ्या अवघड गटामध्ये या गोरगरीब कुटुंबातून येणाऱ्या पोराच्या पाठीमागे ही माझी लोक मायबाप जनता एवढ्या ताकदीने उभा राहिली. भाऊंच्या कामांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिली, मावशींच्या कष्टाच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिली. आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं 1 नंबरचं मताधिक्य 5,500 मतांनी निवडून दिलं या पोराला. तिथून खरं तर चांगला प्रवास सुरू झाला. वेळ कमी आहे, पण हा प्रवास सुरू झाल्यानंतर निवडणुका संपल्या, विजयी झालो, सगळं झालं. आता वेळ आली माझ्या या छोट्याशा गावासाठी. या छोट्याशा गावाला जिल्हा परिषदेमध्ये नाव आलं. आज तानंगचं नाव पेपरला येतंय. तानंगच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं नाव आज जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या ठिकाणी घेतलं जातं. आणि या तानंगच्या या मातीमध्ये एखादा सोहळा या ठिकाणी आयोजित करावा आणि या जिल्ह्यामधले सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी येणार, घेऊन यायचे, बोलवायचे आणि या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम करायचा ठरवलं. आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिला. आणि भाऊ तर मला वाटते वाड्या पाड्या छोट्या मोठ्या गावात भाऊंना असं काय नाही, हे असं आदर्श एक देवदूत आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत. यांनी तर लगेच होकार दिला. काका तुम्ही शब्दाला मान दिला, सगळ्यांनी होकार दिला. गोपीचंद पडळकर साहेबांना पार्टीचा एक लातूरला कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की आशिष नेक्स्ट टाइम मी येईन. म्हणजे सर्वच सम्राट बाबा येऊन गेले मगाशी, तर या सगळ्यांनी मान दिला आणि सर्वांनी या ठिकाणी सर्वजण माझ्या या तानंगच्या मातीमध्ये आलात
आणि या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल दादा, आबा, काका, भाऊ, मावशी या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन. मी एक सांगेन, हा फक्त वाढदिवस करायचा नव्हता, तर एक संकल्प सुद्धा करायचा होता. हा सत्कार करायचा नव्हता, एक संकल्प करायचा होता. माझ्या सर्वच गटनेतेपदाची भाऊनी मला जबाबदारी दिली, पक्षाने मला जबाबदारी दिली. त्याच्यामुळं मी ठरवलं की या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये 5,000 वृक्ष लागवड करायची. कारण आज बघायला गेलं तर टेम्परेचर खूप आहे आणि त्याच्यामुळे आम्ही एक संकल्प केला की 5,000 झाडं आपल्या या मतदारसंघामध्ये लावायची. त्यातली एक 5 झाडं भाऊ आपण आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून तुमच्या हाताने या ठिकाणी आपण पाणी घालून घेतोय. ऊन खूप असल्यामुळे आता आपण तो संकल्प चालू करणार नाहीये. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जसं पाऊस चालू होईल त्यावेळेला आम्ही ही झाडं आमच्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी वाटून देऊ आणि आम्ही स्वतः आदरणीय मावशी, भाऊ यांच्या सोबत या ठिकाणी ही झाडं लावायचा संकल्प आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. त्यामुळे हा संकल्प आज तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज सुरू करणार आहे. नक्कीच मला भरपूर काही बोलायचं आहे, कारण माझी जनता त्या ठिकाणी माझं सर्व काही आहे. माझे आई वडील, माझे छोटे बंधू या सर्वांचं, माझी अर्धांगिनी, माझ्या बंधूची मिसेस प्राजक्ता या सर्वांचं मला एवढं मोठं पाठबळ मिळालं. या ठिकाणी सर्व कामं करत असताना, मतदारसंघात फिरत असताना कुटुंब म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी ताकद दिली आणि या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा माझ्यासाठी कष्ट घेतलं. त्याच्यामुळेच आज या ठिकाणी माझा विजय झाला, हा कार्यक्रम पार पडतोय. नक्कीच आपण सर्वजण या सोहळ्याला आलात आणि या माझ्या तानंगावच्या मातीमध्ये पहिल्यांदाच असा एखादा चांगला कार्यक्रम होतोय. त्यामुळे तानंगकरांच्या वतीनं खरोखर आपलं सर्वांचं मी मनापासून आभार मानेन. कार्यक्रम अजून आपल्या मेन वक्त्यांना बोलायचं आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही. मी एकच सांगेन की हा जो काही विजय आहे, हा विजय हवेत आपल्याला जायचं नाही. आदरणीय भाऊंच्या, काकांच्या, मावशींच्या पाठीमागं, मान्यवरांच्या पाठीमागं आपण ताकदीनं उभा राहून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून ताकदीनं लढायचं आहे, संघटन वाढवायचं आहे आणि आपण यांच्या पाठीमागे एक मोठी ताकद उभा करायची आहे. एवढंच या निमित्ताने मी सांगेन आणि माझं या ठिकाणी लांबलेलं भाषण थांबवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.